कोल्हापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या 19 मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होत्या. त्यामध्ये लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देणं, 2015 पासून थकलेलं गणवेश आणि साहित्य, 7वा वेतन आयोगाचा फरक, शिल्लक रजा वेतन, महागाई भत्ता समाविष्ट करणं, पेन्शन फरक, 100% निर्वाह भत्ता, 2004 नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं, न्यायालयीन आदेशाप्रमाणे नियुक्त्या आणि 490 हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करणं आदी मागण्यांचा समावेश होता. कर्मचारी संघटनेनं प्रशासनाला 26 ऑगस्ट रोजी संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर 1 सप्टेंबरला कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यानं कर्मचारी संघानं आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 19 प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. यापैकी महत्त्वाच्या 7 मागण्या आठवडाभरात पूर्ण करणार असून उर्वरित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं लेखी पत्र शिष्टमंडळाला देण्यात आलं. त्यानंतर महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे आणि मुख्य संघटक संजय भोसले यांनी संप मिटल्याचं जाहीर केलं. प्रशासनानं आम्हाला बैठकीसाठी निमंत्रित केलं आणि ज्या 19 मागण्या होत्या या सगळ्या 19च्या 19 मागण्या सकारात्मक निर्णय घेऊन येत्या आठवड्यामध्ये यातल्या प्रामुख्यातल्या 7 मागण्या आहेत त्याच्याबद्दल पुढच्या बुधवारपर्यंत याची पूर्तता करत असल्याबद्दलचं अभिवचन दिलं. तसं लेखी पत्र आता त्यांनी प्रशासनानं आम्हाला दिलेलं आहे. त्यानुसार 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे त्याचे 4 हप्ते करायचे ठरलेत आणि त्यापैकी 1 हप्ता दिवाळीपूर्वी सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यायचं प्रशासनानं मान्य केलं. ही जी आमची प्रामुख्यानं मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केली. त्यानंतर 2% महागाई भत्ता पगारामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांनी सप्टेंबर पेढी आणि ऑक्टोबरच्या या पगारामध्ये ते आम्ही समाविष्ट करत असल्याबद्दल सांगितलं. रखडलेल्या पदोन्नत्या आणि आश्वासित प्रगती योजना बुधवारपर्यंत पूर्ण करत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि गणवेशाबाबत थोडीशी टेंडर प्रक्रिया करावी लागते आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये जो दिनावधी जाईल तेवढाच दिनावधी जाईल. सगळे गणवेश आणि कर्मचाऱ्यांना साधनं ती दिली जातील. आणि उद्या जो राज्य शासनाचा अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्याचा जो आदेश आहे कार्यक्रम आहे त्यामध्ये 21 अनुकंपाच्या आणि 22 लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीपत्र द्यायचे आहेत. उरलेली साधारणपणे 38 ही 1 आठवड्याच्या आत नियुक्तीपत्र आम्ही देत आहे अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला वचन दिलं आहे. त्यामुळं बऱ्याच ज्या नियुक्त्यांच्या त्यानंतर आर्थिक मागण्या प्रशासनानं मान्य केल्या असल्यामुळं सदरचा संप आत्तापासूनच आम्ही स्थगित करत आहे. कामबंद आंदोलनादरम्यान महापालिकेच्या सर्व कार्यालयांना कुलूपं लावलेली पाहायला मिळाली. अंदाजे 3,000हून अधिक कर्मचारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून होते. महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. संप मागं घेतल्यानंतर सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयात कामकाजात सहभागी झाले.